नमस्कार मित्रांनो, कायदा मित्रच्या अपडेट्स मध्ये तुमचे स्वागत आहे. मला काही वेळापूर्वी एक कॉल आला होता आणि कॉलमधील व्यक्ती मला म्हटले की सर मला तुमची मदत हवी. मी म्हटलं विषय काय? तर विषय असा होता, अहिल्यानगरमध्ये 2023 पासून एक स्पॉन्जी स्कीम चालत होती आणि त्या स्कीम मध्येच समोरच्या व्यक्तीचं जवळपास 20 लाख रुपयाची अमाऊंट अडकलेली. मी ज्यावेळेस त्या स्कॅमचा आणि स्केचचा थोडासा अभ्यास केला त्यावेळेस जाणवलं की प्रकरण खूप मोठं आहे. आणि नंतर काही न्यूज पण बघितल्या तर एक पूर्ण स्कॅमच आहे. त्याच्यावरती महाराष्ट्र राज्यामध्ये बहुतेक ठिकाणी FIR झालेत. सगळे डायरेक्टर त्या कंपनीचे पळून गेलेले आहेत आणि जवळपास 3,000 कोटी रुपये अडकलेत. बट ज्यांचे अडकले ते अडाणी लोक नाहीत, डॉक्टर, इंजिनियर, वकील, अभियंते असे शिकलेले लोक होते. आणि या सगळ्या स्कॅम मध्ये एक साम्य होतं सगळ्या लोकांमध्ये. हे सगळे लोक एका प्रकारे एका लालच ज्याला आपण म्हणतो, कमी वेळात जास्त पैसे कमवण्याचा आमिष होतो, त्याला ते बळी पडलेत. मी तुम्हाला तो बिझनेस काय होता, ती स्कीम कशी चालायची ते समजून सांगतो. कंपनीचं नाव आहे इन्फिनिटी बीकन आणि ट्रेडझी. आता इन्फिनिटी बीकन ही प्रायव्हेट लिमिटेड कंपनी जिला शेअर मार्केट आणि शेअर मार्केट संबंधी जे व्यवहार असतात ते करण्याचा कुठलाही कायदेशीर अधिकार नसताना सुद्धा त्यांनी लोकांना एका महिन्याला 10% पेक्षा जास्त रक्कम आम्ही देऊ हे आमिष दाखवून त्यांच्यापासून लाखो रुपये जमा केलेत. आणि सुरुवातीच्या काही काळात त्यांनी पैसे दिले सुद्धा. मला वाटतं ते विश्वास संपादन करण्याचा एक मार्ग असेल त्यांचा. आणि त्यानंतर लोकांना ज्यावेळेस मागच्या 7-8 महिन्यापासून हे पैसे परत येणं बंद झालं 10%चं, त्यानंतर ठिकठिकाणी यांच्यावरती लोकांनी आक्षेप घेतले, त्यांच्या कार्यालयावरती गेलेत, काही पोलीस केस सुद्धा झाल्या. आणि त्यानंतर आता असं दिसतंय की हे पैसे मिळतील असं वाटत नाही, लवकर वेळ लागलेला. आणि ह्या दोघं कंपन्यात जवळपास जे डायरेक्टर आहेत ते सगळे पुणे स्थित आहेत आणि कंपनीचं रजिस्ट्रेशन सुद्धा पुण्यामधलंच आहे. सो स्कॅम करणारे लोक मोठ्या प्रमाणात वाढत आहेत आणि आपण छोट्या छोट्या लाभाला, लोभाला बळी पडतोय. आता यातल्या सगळ्या लोकांनी जी चूक केली ती तुम्ही होऊ शकते नकळत किंवा तुमच्या नातेवाईकांकडून होईल भविष्यात. तसं व्हायला नको म्हणून हा व्हिडिओ बनवतोय ना, तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय. जिथे कुठे तुम्हाला अत्याधिक किंवा अत्यंतिक लाभ, लोभ, कमी वेळात जास्त रिटर्न, लगेच श्रीमंत होण्याचे झटपटीचे मार्ग दिसतील, ते सगळ्या प्रकारांना नको म्हणा. अशा सगळ्या प्रकारात मिळालेला पैसा अडकण्याची शक्यता जास्त असते. पैसा मिळणं लांबच आहे. आणि महाराष्ट्रातले मला वाटतं ह्याच वर्षभरातले म्हणजे 2025 जानेवारी पासून तर आतापर्यंत ही किमान 6वी ते 7वी अशी फसवणूक करणारी कंपनी निघालेली आहे. त्यामुळे कृपा करून तुम्ही आणि इतर लोकांना हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पोहोचवा. परत एकदा सांगतो, तुम्हाला वेळ भेटेल त्या कंपनीची माहिती नक्की घ्या. इन्फिनिटी बीकन आणि ट्रेडझी. व्हिडिओ बघण्यासाठी थँक्यू सो मच. अशा माहितीसाठी कायदा मित्राला नक्की फॉलो करा.